कोविड अक्षरशः पराकोटीला गेलेला आहे. आणि दुसरं, ज्यासाठी ते भेट मागतायत त्याचं सोल्युशन माझ्याकडे नाही आहे, केंद्राकडे, हा राज्याचा विषय आहे. आता तरीही मोदींनी त्यांना एक गुडविल व्हिजिट, शुभेच्छा भेट द्यावी की नाही द्यावी, पण त्या 4 भेटीमध्ये तुम्ही जेव्हा निवेदन पाठवलं की मला ह्या विषयासाठी भेटायचं, मेरा विषय नाही आहे, आप राज्य में मुख्यमंत्री बोलो की मिलो, राज्यात तो मिलो. आणि त्यामुळे ह्या पार्टीमध्ये काँग्रेस राष्ट्रवादीने त्यांचं काय केलं हे काय मी तुम्हाला सांगेन. ती काँग्रेस राष्ट्रवादी आता त्यांना असं प्रोत्साहित करते आहे की मोदींनी तुम्हाला भेट दिली, मोदींनी तुम्हाला भेट दिली, मोदींनी भेट दिली. त्या मोदींनी त्यांना पार्टी कार्यालयात येवा जाऊ नये म्हणून राष्ट्रपती कोट्यातून खासदार केलं. आणि त्या मोदींच्या उपस्थितीमध्ये अमित भाईने त्या बैठकीत कोण असतं, सगळं केंद्रीय मंत्रिमंडळ असतं, सगळे राज्यांचे अध्यक्ष असतात, त्या सगळ्यांना म्हटलं की उभं राहून अभिवादन करा. आता मोदी बसून आवश्यक असते, तेही सगळे निवडून करतात. त्यामुळे मला असं वाटतं की पण तरी संभाजीराजे शाहू महाराजांचे वंशज आहेत, आमच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल श्रद्धा आहे, आदर आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे मोठे राजे तर 100%, पण संभाजीराजे जरी भेटले, मालोजी राजे जरी भेटले तरी शरीराच्या हालचालीतून आम्ही त्यांना त्यांच्याबद्दल रिस्पेक्ट व्यक्त करतो. काय करू पण ते काय म्हणतात, मराठा समाज अस्वस्थ आहे, राज्य सरकारनं विरोधकांनी सहकार्य करावं, काही करून आम्हाला आरक्षण द्या, ही सध्याची त्यांची भूमिका आहे. उद्या पत्रकार परिषद घेणार आहेत संभाजीराजे. असं आहे, संभाजीराजेंच्या भूमिकेवर टीका टिप्पणी करणं हा माझा अधिकारही नाही, हा माझा स्वभावही नाही, मी जोडेली करणार. संभाजीराजांना मराठा समाजाला आरक्षण मिळवायचं, त्यांनी राज्यभर प्रवास करावा, नेतृत्व करावं, आम्ही आहोत मागे, त्यांना हवं असलं तर मागे आहोत. संभाजीराजेंच्या मराठा समाजाला आरक्षण मिळणं त्या आग्रहाला कोणाचा विरोध आहे आणि त्यांच्या नेतृत्वाला कोणाचा विरोध आहे, तरी केलं आमचं त्यांचं त्यांनाही समजतो. एकीकडे संभाजीराजे म्हणतात की कोरोनाचं संकट आहे, आंदोलन करायला नको, बाहेर पडायला नको, आणि दुसऱ्या बाजूला संघटना, विविध संघटना असेल किंवा भाजप असेल, हे आंदोलनावरती ठाम आहे. तर हे दोन्ही नेमकं कसा मेळ घालणार? आणि कोरोनाचं संकट आहे असं आणि भाजपचे अनेक नेते देखील जिल्ह्याच्या दौऱ्यावर जातात भूमिका मांडण्यासाठी, त्याच्याबद्दल पण सांगा. कोरोनाचं संकट आहे तर मी शेती करणं बंद करूया. कोरोनाचं संकट आहे म्हणून कारखाने बंद करूया. कोरोनाचं संकट आहे 2 वेळचं जेवण किरीट सोमय्यांनी काढलाय, उद्या परवा त्याची अधिक स्पष्टीकरण दिली. म्हणजे तुम्ही कशातच भ्रष्टाचार करायला शिल्लक ठेवत. कोविड सेंटरमध्ये जेवणाला कॉन्ट्रॅक्ट तुमच्याच माणसाची. मुंबई सारख्या शहरामध्ये 2 चपात्या भाजी म्हणजे तुमचं शिवभोजन 5 रुपयाला, कोविड सेंटरमध्ये जेवण 380 रुपयाला, त्याच कॉन्ट्रॅक्टरला. म्हणजे हे सगळं करायला परवानगी आहे. आणि मराठा समाजाने आज रस्त्यावर उतरून संघर्ष नाही केला, वेळ निघून जाईल. मला सांगा की रिव्ह्यू पिटिशन कधी दाखल करायचं आहे, काय माहिती आहे तुमची? 4 तारखेच्या आधी, नंतर तुम्हाला रिव्ह्यू दाखल करता येत नाही म्हणून कोविड आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टाला विनंती करूया की आम्ही रिव्ह्यू 6 महिन्यात दाखल करू. इज इट पॉसिबल? ज्या काळामध्ये कायदा अस्तित्वात होता त्या काळामध्ये जाहिराती निघाल्या, लेखी परीक्षा झाल्या, इंटरव्ह्यू झाले, फक्त अपॉइंटमेंट लेटर देणं बाकी आहे. त्याच्या अपॉइंटमेंट लेटर द्या, नाही कोविड आहे 1 वर्षाने दिलं तर ती सिनियरिटी जाईल. पण रस्त्याचा प्रश्न नको, पण तुम्हाला असं वाटतं की रिझर्वेशन मिळवायचं तर रस्ता बदलला पाहिजे, आमचं तुम्हालाही पाहिजे. आक्रमक होत झाल्यानंतर देखील ते आंदोलनाला का या ठिकाणी नको म्हणतायत? त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून तो गोळी मारत आहे का? कोणाबद्दल? संभाजीराजे. दुसरी गोष्ट मला सांगा, आता तुम्ही कितीही प्रश्न विचारले तरी संभाजीराजांबद्दलचं अवमान करणार त्याबद्दल
नाही, तुम्ही आता म्हणताय की संभाजीराजेंच्या पाठीशी भाजप असेल. उद्या संभाजीराजे जी पत्रकार परिषदेमध्ये जी भूमिका घेतली ती मग भाजपला मान्य असणार का? मग ते आंदोलन मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी संभाजीराजेच नाही तर आमचे मित्र काय तुझं नाव विसरलो. तुमची जरी भूमिका असेल तरी आम्ही तुमच्यावर आहोत. मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी जो संघर्ष होईल शांतता होईल, ओके, नो प्रॉब्लेम. रस्त्यावर जाईल, ओके. आम्ही आंदोलन करणार नाही. दादा आम्ही जे जे आंदोलन होईल मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी त्याच्यामध्ये सोबत. आज संभाजीराजेंनी शरद पवारांची भेट घेतली, मात्र अवघ्या काही मिनिटात ही भेट संपली. म्हणजे अजूनही राष्ट्रवादी किंवा शरद पवार यासाठी अनुत्सुक आहेत असं वाटतंय का एकूणच या सगळ्या त्यांच्या ह्याच्यावर? ह्या देशातल्या लोकशाहीची ब्युटी अशी आहे की ह्या देशातल्या 2 वेळचं खायला न मिळणाऱ्या माणसाला सुद्धा मोदी मुर्दाबाद म्हणता येतं, मोदी जिंदाबाद म्हणता येतं, पवार मुर्दाबाद म्हणता येतं. कोण त्याचा वापर करू शकतो? एक सामान्य माणूस. संभाजीराजे काय करू शकतो? नाही, मला असं म्हणायचं होतं की संभाजीराजेंच्या खांद्यावर बंदूक घेऊन महाविकास आघाडी हे सगळं करत आहे का आंदोलन होऊ नये याच्यासाठी? नाही, मला काय यावं म्हणायचं, मला एवढंच म्हणायचंय की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. ते वर्षभरानंतर होऊ, आधी कोविड संपू देत, मग वादळ संपू देत, सगळं संपलं का आता मराठा समाज, असं होत नसतं. त्यामुळे मराठा समाजाला लवकरात लवकर, आता मला सांगा, 102व्या घटना दुरुस्तीनंतरही राज्याला आरक्षण देता येतं असं समजा दिल्लीमध्ये निर्णय झाला, नाही झालं, केंद्र सरकार कायद्यामध्ये त्याला प्रोविजो म्हणतात, म्हणजे स्पष्टीकरण, संपलं. म्हणजे 102व्या घटना दुरुस्तीनंतर राज्याला एखाद्या जातीला मागास ठरवता येतं, आरक्षण देतात, संपलं. मग पुन्हा एकदा मराठा बाबासाहेबांसाठी आयोग बनवावा लागेल की नाही? कोविड काय कोविड नव्हतं, कोविड नव्हतं, कोण म्हणतो की कोविड मध्ये लढाई करूया नको, तो आयोग आता तेव्हा लागेल. पुन्हा त्याला 4 वर्ष लागणार असते, पुन्हा सर्वे करायला लागेल ना. आणि गायकवाड कमिशनने 5 लाखाचं केलं असेल त्यांना 25 लाखाचं करावं लागेल. कारण तुम्हाला आता लॉजिकली मांडावं लागेल की नाही 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 मराठा मागायचं, तोपर्यंत सवलती द्या. कोविड समोर नेहमी फी भरायची आहे, ती भरा. प्रायव्हेट मेडिकल कॉलेज आणि डीम युनिव्हर्सिटी मधल्या मॅनेजमेंट कोटाची फी तुम्ही भरा. अण्णासाहेब पाटील महामंडळाची लोनची मर्यादा 10 लाखाची काय कोविड होती. याच विषयावरून भाजपची पोलखोल करणार असल्याचा इशारा सचिन सावंत यांनी दिला. आज काय झालंय, सचिन सावंत मध्ये शांत होतो. ते परवा ते राज्यभर 12 जागेचं काहीतरी निघालं, तर त्यांचा असा पल्लवी नाही. आता त्यांनी जरा जास्त बोललं पाहिजे, नंतर नाव नव्हे घेतलं ते. अरे कोण भाव असायची तर, अरे तुझ्या नेत्याला घालत नाही, तुला काय घालतो? काल मुख्यमंत्र्यांनी शरद पवारांची भेट घेतली. त्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी अशी तक्रार केली की राष्ट्रवादीचे मंत्री आवाज वाढवून बोलतात आणि समजावून घेत नाही. सरकार मी त्यांच्या समन्वय समितीचा अध्यक्ष नाही. दुसरी गोष्ट, कोकणामध्ये एक भेट झाली उदय सामंत आणि देवेंद्र फडणवीस यांची. त्यावेळेला नारायण राणेंनी काल असं म्हटलं की कदाचित उदय सामंतांना शिवसेनेत गमत नसेल. तुम्ही प्रदेशाध्यक्ष आहात भाजप पक्षाचे, काय उदय सामंत येऊ शकतात भाजपमध्ये? अजून माझी काही भेट देवेंद्रची पण झाली नाही, सामंतांची झाली नाही, राणेंची पण झाली नाही. विचारून सांग. केंद्र सरकारने दाखल केलेल्या याचिकेवर मराठा आरक्षण हा शब्द सुद्धा नाहीये. 102वी घटनादुरुस्ती हा मुद्दा हाताळून केंद्र सरकार फक्त पळ काढतंय असा आरोप अशोक चव्हाण केला. मी पत्रकार परिषदेत तर नक्कीच चांगले शब्द वापरेन, व्यक्तिगत जीवनामध्ये सुद्धा चांगले शब्द वापरण्यासाठी प्रसिद्ध आहे. पण मला असं वाटतं की चांगल्या शब्दांमध्ये कळत नाही नावाचा शब्द यायला हरकत नाही. कायदा कळत नाही, तर कायदा कळत नाही. केंद्राचा रोल ह्या केसमध्ये फक्त 102वी घटना दुरुस्ती त्याने केलेलं आहे. 102व्या घटना दुरुस्तीनंतरही राज्याला अधिकार आहे की नाही एवढं पुरतच आहे. त्यामुळे ते क्लेम करणार, खूप ते क्लेम करणार. सुप्रीम कोर्टामध्ये न्याय मिळेलच, कारण अजून नीट मांडणी करायला लागेल. प्रामुख्याने संयुक्त चिकित्सा समितीचा अहवाल ठेवायला लागेल, होईल कायदेशीर. पण वेळ पडली तर लोकसभा राज्यसभेमध्ये ज्याला दुरुस्ती म्हणतात, त्याला दुरुस्ती म्हणजे चुकीचं आहे, क्लॅरिफिकेशन देण्यापर्यंत आपली भूमिका केंद्र सरकार बजावणार. एक माझी तुम्हा सगळ्यांना विनंती आहे
2 दिवसामध्ये या सुप्रीम कोर्टाच्या 600 पानी निकालाचं एका चांगल्या वकिलाने वकिली भाषेत मराठी भाषांतर केलं. ते गुरुवारवेळी वाचलं आहे. त्या देशाच्या अटॉर्नी जनरल तुषार मेहतांनी 102 वेळा घटना दुरुस्ती नंतरही अधिकाऱ्यात हे म्हणणं बरोबर नाही. महाराष्ट्र सरकारने मागास आयोगाच्या माध्यमातून मराठा समाजाला मागास ठरवणे बरोबर आहे. महाराष्ट्र सरकारने गायकवाड कमिशनच्या माध्यमातून 50% अभाव होण्यासाठी असाधारण परिस्थिती निर्माण झाली हे बरोबर आहे. तुषार मेहता म्हणजे सेंट्रल आणि त्यामुळे बाकी 30 होते आहेत ना रिझर्वेशन मध्ये 102 संपेल. 50% निवडून येते की नाही मराठा मागास आहे की नाही. मराठा मागास आहे की नाही हे हायकोर्टच्या डिसिजन मध्ये 3 कारणे आहेत की गायकवाड कमिशनने मराठा मागास म्हटलेलं आहे हे अत्यंत शास्त्रशुद्ध आहे. ते न्यायाधीश नाही हे तुम्हाला वाटत आहे. तिसरा मुद्दा गायकवाड कमिशनने जे म्हटलं की 50% अभाव जाणारी इंदिरा स्वामी केसमध्ये म्हटल्याप्रमाणे असाधारण स्थिती निर्माण झाली आहे. हायकोर्टाने मान्य केलं. सुप्रीम कोर्टाने मान्य नाही केलं. तुम्ही त्यांना कन्व्हिन्स नाही करू शकत. काय येतं केंद्राचं पदोन्नती आरक्षणावरून काँग्रेस आक्रमक झालेली आहे. आमचे न्याय प्रतिष्ठा आहे आणि याचं राजकारण काय आम्हाला करायचं. सरकारमध्ये धुसफूस सुरू झाल्यामुळे काहींची झोप उडाली असं वाटते का? सरकार आल्याच्या दिवसापासून घरी परत जायचं अशा धागा बांधून जे बसलेलं असताना 1.5 वर्ष मिळाले हा बोनस आहे. आणि त्यामुळे दोघांना काही उडाले मानसिक तयारी 18 महिन्यापूर्वीच झाली होती. राधाकृष्ण विखे पाटील म्हटले की तुम्ही आता भाजपमध्ये भाजप त्यांच्या पाठीशी असणार नेतृत्व तयार होईल त्यानंतर सगळ्यांमध्ये एकत्र यावे आमच्या पाठीमागे सगळ्यांमध्ये जेव्हा सगळे पक्ष एकत्र येतील सामूहिक सगळे तेव्हा त्यांनी संभाजीराजेंनी देखील आमच्यासोबत यावं असं त्यांनी म्हटलं. नाही शब्दाशब्दावरचा फरक असतो. पुन्हा मी म्हणेन जे विखेने म्हटलं की भारतीय जनता पार्टी स्वतः बॅनर घेऊन रस्त्यात उतरणार नाही. सामूहिक किंवा एकाच नेतृत्व म्हणून ते आंदोलन चालेल. मराठा आरक्षण लवकर मिळण्यासाठी असेल आणि त्याच्याबरोबर नवाब मलिकाने आता टीका केली की 2015 मध्ये मोदी म्हणत होते की माझ्यामुळे जर डिझेल पेट्रोल कमी आले तर ते नशीब. आता ते म्हणतात की पेट्रोल आणि डिझेल हे 100च्या वर गेले तर हे आता कुणाचं नशीब. नवाब अली त्याचा काय झालं स्पर्धा झाली. सकाळी संजय राऊत बरोबर नियमितपणे बोलतात पण त्यांना तुम्ही भरपूर कॅरी करतात. ते बरोबर चुकीचं बोलून बालिश बोलून कसे बोलून. नवाब अलीने अलीकडे नवीन ट्रेंड सुरू केलेला आहे की अशी काहीतरी कॉन्ट्रोवर्सी निर्माण करायची मग देवेंद्र त्याच्या भोवती फिरतो.